पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2. ओवी 100 पुढे. परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतसी आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. देखे जे विवेकी जे होती ते दोहितेही न शोचती. जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. नत्वेवाहं जातुनासं नत्वनेमे जनाधिपा न चैवन भविष्यामः सर्वे वयमतः परम. अर्जुना सांगे नाईक येथा मी तुम्ही देख आणि हे भूपती अशेक अधिकरुणी. नित्यता ऐसेची असुनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही. हे उपजे आणि नाशे ते माया वसे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. जैसे पवणे तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवणके जन्मले म्हणो येतेथ. तेजी वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले तरी आता काय निमाले विचारी पा. देहेनोस्मिनं यथा देहं कौमारं यौवन जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्त्रत न मुह्यती. ऐके शरीर तरी एक परिवयसा भेद अनेक. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. एत कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे. परी देहाती न नाशे एकेका सवे. तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. ऐसे जाणे जया नाही व्यामोह दुःख. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा. आगमापायिनोस नित्यास्तास्तिस्क्यव भारत. एतनेनावया हेची कारण जे इंद्रियाधीनपण तीही आकळे जे अंतःकरण म्हणून भ्रमे. इंद्रिये विषय सेविती तेत हर्षू शोक उपजती. ते अंतर आपलविती संगे येणे. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही तेत दुःख आणि काही सुखही दिसे. देखे हे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. मृदू आणि कठीण जे स्पर्शाचे दोन्ही गुण. जे वपुचे निसंगे कारण संतोष देखेदा. भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख. जे उपजवी सुखदुःख नेत्राद्वारे. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राणासंगे विषादू तोषू देता. तैसाची द्विविध रसू उपजवी विचित्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णा ते पाविदे आणि सुखदुःखी आकळीचे आपण पे. या विषया वाजून काही आणिक सर्वथा रम्य नाही. ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा भासे भद्र जाती. देखे अनित्य या परी म्हणून तू अव्हेरी हा सर्वथा संगुण धरी धनुधरा. यहीनं व्यथ्यन्ते पुरुषं पुरुष सर्व समदुःख सुखम धीरम सोममृतत्व कल्पते. हे विषय दया ते नाकळीती त्या ते सुखदुःखे दोन्ही न पवती. आणि गर्भवासू संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा. जो या इंद्रियार्था नागवेची. ना संतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. उभयोरपि दृष्टो त्वक्तयोस्त्वदर्शिभिः. आता अर्जुनानिक काही एक सांगेन मी ऐक. जे विचारे परलोक ओळखिती. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलिली पये जैसे एक होणी मिनले असे. परी निवळून राजहंसे वेगळे की जे. की अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ. निवडती केवळ बुद्धिमंत ना तरी जाणीवेच्या यने करिता दधी कडसनी. मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. की भूसबीज एकवट उपनीतारा हे घनवट. तेथ उडे ते फळकट जाणो आले. तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांची. म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही. निष्कर्ष दोही देखील असे. अविनाशी तु तद्विधिं येन सर्वमिदं विनाशमव्यवस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. देखे सारासार विचारिता भ्रांती जे पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू. तेत नामवर्णाकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयाती तू तया केली आहे घातू कदाचिनो हे. अंतमदम इमे देहा नित्यशोक्ता शरीरिनः. अनाशीनो प्रमेयस्य तस्याद्युद्धस्य भारत. आणि शरीर जात हे आघवे हे नाशवंत स्वभावे. म्हणून तू झुंजावे पंडूकुमरा. य एन वेति हंतारं यस्य न मन्यते हतं. उभोतो न विजानीतो नायहंती न हन्यते. तू धरुणी देहाभिमानाते धीटी सुनी या शरीराते. मी मारिता हे मरते म्हणता आसी. तरी अर्जुना तू हे नेनसी. जरी तत्वता विचारसी तरी वदिता तू
नवेसी हे वद्य नवती न जायते म्रियते वा कदाचिन नाय भूत्वभावितं भूयम् अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमान शरीर वेदविनाशिनं नित्यं ये एनमजवय्यं कथं स पुरुषं पार्थं कं घातयति हन्तिकं दैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नीची साज आपजे मग जेवुनिया पाहिजे तव काही नाही तैसी हे जाण माया तू भ्रमत आहासी वाया शस्त्रे हानितली या छाया दैसी अंगीन रूपे का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला परिभानु नाही नासला तयासवे नातरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरळे असे तो भंगलिया आपेसे स्वरूपची तैसे शरीराचा लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गुह्यन्ति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यन्ति संयाति नावानि देहि जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे नैनं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्तापो न शोषयति मारुतः अस्य योने महाद्योऽयं क्लदोषोष एव च नित्यसर्वगतं स्थाणुरचलोऽयं सनातनः हाणादिनित्यसिद्धो निरुपाधिविशुद्धो म्हणून शास्त्रादिके छेदो न घडेयया अव्यक्तोऽयमचिन्त्योऽमविकार्योऽमुच्यते तस्मादेव विदित्वेनं नानुशोचितुमर्हसि हा प्रलयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे हेतमहाशोषो न प्रभवे मारुताचा अर्जुना हा नित्यो अचळो हा शाश्वतो सर्वत्र सतोदितू परिपूर्ण हा तर्काचे दिठी गोचर नो हे कीर्ती ध्यान याचे भेटी उत्कंठा वाहे हा सदा दुर्लभो मना आपुनो हे साधना निसिमो हा अर्जुना पुरुषोत्तमो हा गुणत्रय रहितो व्यक्तिसी अतितू अनादि अविकृतो सर्वरूप अर्जुना ऐसा जाणावा हा सकाळात मुकू देखावा मग सहजे शोको आगवा हरेला तुझा अतचैन नित्यजातं नित्यवा मन्यसे मृतं तथापि त्वमहाबाहो नैव शोचितुमर्हसि अथवा ऐसा निनसी तू अवंतवंतची हे मानसी तरी शोचू न पवसी पंडुकुमरा जे आधी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यो जैसा प्रवाह अनुस्थितो गंगाजळाचा त्या आधी नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरळे दिसे जैसे ये तिनी तयापरी सरसीच सदा अवधारी भूतासी कवणी अवसरी ठाकतीना म्हणून हे आघवे येत तुझन लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादी ऐसी नातरी हे अर्जुना नयेची तुझ्या मना जे देखोणी लोको अधिना जन्मक्षया तरी येत काही तुझ शोकाशी कारण नाही जे जन्म मृत्यू हे पाही अपरिहर जात्यस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्व शोचितुमर्हसि उपजयते नाशे नाशिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा नातरी उदोस्तु अपेसे अखंडित होत जात जैसे हे जन्ममरण तैसे अनिवार्य जगी महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य संवरे म्हणून ह्या परिहारे आदिअंतू तू जरी हे ऐसे मानसी तरी खेदू का करिसी काय जाणतची नेनसी धनुर्धरा येथ अनिकही एक पार्थ तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही अव्यक्तादिनी भूतानी व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनानैव तत्र का परिदेवना जे समजते य भूते जन्मादि अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मलिया ते क्षयाशी जेत जाती ते तर निभ्रांत आणि नवती देखे पूर्वस्थितीच येती आपुलिये एरमध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न दैसे तैसा आकारू हा मायावसे सत्स्वरूपी नातरी पवणे स्वर्शिले नीर पडियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्तिगणकी तैसे सकळ हे मूर्त जानपा मायाकारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ तैसे आधीची जे नाही तया लागी तुरदसी काही तू अविट हे ते पाही चैतन्य एक जयाची आरतीच भोगित विषयी तेजिले संत जया लागी विरक्त वनवासिये दिटी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तया ते आचरताती आश्चर्यव्रत पश्यते कश्चिदेनमाश्वतवते देवनानम् आश्चर्यवर्तन चैनमन्यं शृणोति श्रुत्वाप्येन वेदन चैव कश्चित् एकांतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरळे सकळ संसार जात एका गुणानुवादी करिता उपरती होनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर एकताची निवाले ते देहभावी सांडले एक अनुभवे पातले तद्रूपता
जैसा सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी मागवते न समात परतले नाही. तैसिया योगीश्वरांची मती मिळणी सवे एकपटती परी जे विचारुणी पुनरावृत्ती वसती चीना. देहि नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मातं सर्वाणि भूतानि न त्वचोचितुमर्हसि. जे सर्वत्र सर्वही देही जया करिता ही घातू नाही ते ईश्वात्मक तू पाही चैतन्य एक. याचे निज स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे तत्वा. एरवी तरी पार्था तुझ का नेनोल मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी. स्वधर्मपिचावेक्ष न विकंपी तू महर्षसी. धर्माद्य युद्धात शय्योन्यं तत्क्षत्रियस्य न विद्यते. तू अजूनही का न विचारसी काय हे चिंतितू आसी. स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे या कौरवा बलते जाईल झाले अथवा तुझ जी काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तारे जेल काय पाहे कृपाळूपणे. अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. गा गोक्षीर जरी झाले तरी पत्यासी नाही म्हणतले ऐसे निही विष होय सुदले नवज्वरी देता. तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता. म्हणून तू आता सावध होई वाया जे व्याकुळ काही आपला निज धर्म पाही. जो आचरिता बाजू नाही कवणे काळी. जैसे मार्गेचे चालता पावन पवे सर्वता का दीपाधारे वर्तता नाडळीजे. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय आणि काही संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. निष्कपट होवावे उसिना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. यदृश्या चोपपन्यम स्वर्गद्वारमपावृतम सुखिनं क्षत्रियं पार्थ लभन्ते युद्धमिदृश्यम. अर्जुना झुंज देखा आताचे हे हो काय दैव तुमचे की निधान सकळा धर्माचे प्रगटले असे. हा संग्राम काय म्हणिपे की स्वर्गूची येणे रूपे. मूर्त का प्रतापे उदो केला नातरी गुणाचे निपती करे. आरतीचे निपडी भरे हे कीर्तीचे स्वयंवरे आली तुझ. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे ते झुंजा ऐसे हे लाहिजे. जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणीसी. नातरी जांभया पसरे मुख ते वचटे पडे पियुख. तैसा संग्राम हा देख पातला असे. अतचेत त्वमिमं धर्मसंग्राम न करिष्यसि ततः स्वधर्मकीर्ती च हित्व पापम वाप्यसी. आता हा ऐसा भेरिजे मग नाथिले शोचू बैसिजे. तरी आपण हा ना होईजे आपण पिया पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले. जरी आजी शस्त्र सांडिले रणीये असती कीर्ती जाईल जग अभिशापू देईल. अनेक दिवसी तपावतील महादोष. जैसी भ्रतारे हीन वनिता उपरती पावे सर्वता तैशी दशा जीविता स्वधर्मे विन. नातरी रणी शव सांडिजे ते चौमेरी गिंधी विराजिते तैसे स्वधर्महीन अभिभाविजे महादोषी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल.